हीच मुची प्रार्थनान, हेच मुचे मागणी. माणसाने माणसाशी माणसा सम वागणे. कालच्या लेक्चरमध्ये आपण फ्रीजिंग पॉइंट डिप्रेशन अँड कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्यूट वर चर्चा केली. काल आपण बघितलं होतं डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉइंट डायरेक्टली प्रपोर्शनल आहे मोलॅलिटीला. मोलॅलिटीच का घेतली तर मोलॅलिटी टेम्परेचर इंडिपेंडेंट आहे म्हणून डेल्टा टीएफ इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू स्मॉल एम लिहिलं. प्रपोर्शनॅलिटी साइन काढण्यासाठी प्रपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट घेतला केएफ आणि त्या केएफ ला म्हटलंय क्रायोस्कोपिक कॉन्स्टंट और फ्रीजिंग पॉइंट डिप्रेशन कॉन्स्टंट. आता बघूया केएफ चं युनिट आणि केएफ ची डेफिनेशन. केएफ चं युनिट आणि केएफ ची डेफिनेशन आत्ताच म्हणजे डेफिनेशन अँड युनिट ऑफ केएफ that is cryoscopic constant, that is cryoscopic constant definition. आत्ताच आपण बघितलंय डेल्टा टीएफ इज इक्वल टू केएफ इंटू एम. मी काय म्हणू शकतो, जेव्हा मोलॅलिटीची व्हॅल्यू 1 असेल म्हणजे मी 1 मोलल सोल्युशन कन्सिडर करेल त्यावेळेस डेल्टा टीएफ इज इक्वल टू केएफ असेल. म्हणजे क्रायोस्कोपिक कॉन्स्टंट इज डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉइंट when we are considering 1 molar solution. Cryoscopic constant Kf is depression in freezing point when we are considering 1 molar solution. Cryoscopic constant that is Kf is depression in freezing point when we are considering 1 molar solution. असंच मी Kb च्या वेळेस सांगितलं होतं. Kb is elevation in boiling point when we are considering 1 molar solution. अजून एक डेफिनेशन मी सांगितली की 1 मोलर सोल्युशन तयार कधी होईल, जेव्हा 1 मोल ऑफ सोल्यूट is dissolved in 1 kg of सॉल्व्हंट. म्हणजे मी असं म्हणेल की 1 मोलर सोल्युशन कधी असेल, जेव्हा 1 मोल ऑफ सोल्यूट डिझॉल्व केलाय 1 किलोग्रॅम ऑफ सॉल्व्हंट मध्ये. म्हणजे मी डेफिनेशन अशी पण सांगू शकतो, क्रायोस्कोपिक कॉन्स्टंट इज डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉइंट व्हेन 1 मोल ऑफ सोल्यूट इज डिझॉल्व्ड इन 1 किलोग्रॅम ऑफ सॉल्व्हंट. म्हणजे दोन डेफिनेशन सांगितलं मी क्रायोस्कोपिक कॉन्स्टंटच्या. पहिली डेफिनेशन आहे क्रायोस्कोपिक कॉन्स्टंट केएफ इज डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉइंट व्हेन वी आर कन्सिडरिंग 1 मोलर सोल्युशन. आणि दुसरी डेफिनेशन सांगितली क्रायोस्कोपिक कॉन्स्टंट इज डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉइंट व्हेन 1 मोल ऑफ सोल्यूट इज डिझॉल्व्ड इन 1 किलोग्रॅम ऑफ सॉल्व्हंट. 1 मोल ऑफ सोल्यूट इज डिझॉल्व्ड इन 1 किलोग्रॅम ऑफ सॉल्व्हंट म्हणजेच 1 मोलर सोल्युशन. आता युनिट बघा, युनिट काढण्यासाठी मी सांगेल केएफ इज इक्वल टू डेल्टा टीएफ अपॉन मोलॅलिटी. डेल्टा टीएफ चं युनिट आहे केल्विन, मोलॅलिटीचं युनिट आहे मोल पर केजी. केजी वर जाईल त्यामुळे युनिट ऑफ केएफ येणार आहे केल्विन किलोग्रॅम पर मोल. सगळ्यांच्या लक्षात येत असेल केबी म्हणजेच इबिलियोस्कोपिक कॉन्स्टंट आणि क्रायोस्कोपिक कॉन्स्टंट दोघांचे युनिट सेम आहे. केल्विन किलोग्रॅम पर मोल हे युनिट आहे क्रायोस्कोपिक कॉन्स्टंटचं. अजून एक गोष्ट सांगतोय, हे जे कॉन्स्टंट आहेत क्रायोस्कोपिक कॉन्स्टंट असो किंवा इबिलियोस्कोपिक कॉन्स्टंट असो, हे जे कॉन्स्टंट आहेत
हे सॉल्व्हंटच्या प्रॉपर्टीज आहेत. कोणाच्या प्रॉपर्टीज आहेत? सॉल्व्हंटच्या. म्हणजे KF हा कोणासाठी असेल? सॉल्व्हंटसाठी असेल. एकदा परत रिवाइज करतोय. डेफिनेशन आणि युनिट ऑफ KF बघतोय आपण. काल आपण बघितलं होतं डेल्टा TF इज इक्वल टू KF इनटू स्मॉल m. स्मॉल m मोलॅलिटी आहे. मी KF ची डेफिनेशन सांगतोय. क्रायोस्कोपिक कॉन्स्टंटची डेफिनेशन सांगतोय. क्रायोस्कोपिक कॉन्स्टंट इज depression in freezing point when we are considering 1 molar solution. We are considering 1 molar solution, that means 1 mole of solute is dissolved in 1 kilogram of solvent. म्हणून मी अशी पण डेफिनेशन सांगितली. क्रायोस्कोपिक कॉन्स्टंट इज डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉइंट व्हेन 1 मोल ऑफ सोल्यूट इज डिसॉल्व्ड इन 1 किलोग्राम ऑफ सॉल्व्हंट. युनिट काढण्यासाठी आपण KF इज इक्वल टू डेल्टा TF अपॉन स्मॉल m लिहिला. डेल्टा TF चे युनिट केल्विन कन्सिडर केलं. मोलॅलिटीचे युनिट मोल पर केजी कन्सिडर केलं. केजी वर गेलं आणि आपल्याकडे केल्विन केजी पर मोल असं युनिट आलं. डिग्री सेल्सिअस पर केजी पर डिग्री सेल्सिअस केजी पर मोलही युनिट दिलं जाईल जर का टेम्परेचर डिग्री सेल्सिअस मध्ये कन्सिडर केला असेल तर. पण सगळ्यांना माहिती आहे की जो डिफरन्स आपण डिग्री सेल्सिअस मध्ये काढतो तोच केल्विन मध्ये असतो. म्हणून जनरली आपण केल्विन केजी पर मोल हे युनिट वापरणार आहोत. त्याचबरोबर मी सांगितलं KF जी प्रॉपर्टी आहे ती सॉल्व्हंट साठीची प्रॉपर्टी आहे. त्यामुळे जनरली KF दिला जातो तो सॉल्व्हंट साठी दिला जातो. आज प्रॉब्लेम मध्ये हे जे मी बोललो आता की KF ही सॉल्व्हंटची प्रॉपर्टी आहे याच्यावरती आपण नक्की चर्चा करणार आहोत. आपण प्रॉब्लेम बघणार आहोत. पुढचा आर्टिकल बघूया. तत्पूर्वी एकदा ऑब्झर्व करा. चला पुढचा आर्टिकल बघूया. ज्या आर्टिकलचं नाव आहे मोलर मास ऑफ सोल्यूट फ्रॉम फ्रीजिंग पॉइंट डिप्रेशन. आपल्याला मोलर मास काढायचंय सोल्यूटचं कशावरनं? फ्रीजिंग पॉइंट डिप्रेशन वरून. म्हणजे आपल्याला डेल्टा TF वरनं आपल्याला मोलर मास ऑफ सोल्यूट काढायचंय. M2 काढायचंय. आत्ताच्या अगोदरच्या काही मिनिटापूर्वीच्या सेशन मध्ये आपण बघितलं होतं की KF ची डेफिनेशन आणि KF चे युनिट काढले होते. केल्विन किलोग्रॅम पर मोल. मी हे पण सांगितलं होतं की केल्विन च्या ऐवजी डिग्री सेल्सिअस पण असेल पण जनरली आपण केल्विन मध्ये सगळे युनिट मोजणार आहे कारण केल्विन हे SI युनिट आहे. आता आपण काढूया मोलर मास ऑफ सोल्यूट फ्रॉम फ्रीजिंग पॉइंट डिप्रेशन. सगळ्यांना माहिती आहे डेल्टा TF इज इक्वल टू KF इंटू M. M म्हणजे काय सगळ्यांना माहिती आहे? M म्हणजे आहे मोलॅलिटी आणि मोलॅलिटी म्हणजे नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट. नंबर ऑफ मोल्स म्हणून N, सोल्यूट म्हणून 2, N2 अपॉन मास ऑफ सॉल्व्हंट इन किलोग्रॅम. आता समजा आपल्याला गिवन देताना त्यांनी सांगितलं W2 काय सगळ्यांना माहिती आहे? इट इज द मास टेकन ऑफ सोल्यूट. त्याचबरोबर M2 आणि हे समजा ग्रॅम मध्ये असं मी सांगितलं इन ग्रॅम. मोलर मास दिले आपल्याला सोल्यूटचं मोलर मास ऑफ सोल्यूट आणि ते दिले ग्रॅम पर मोल मध्ये. आणि W1 हे मास ऑफ सॉल्व्हंट इन ग्रॅम आहे. आणि जर का ग्रॅम मध्ये असेल तर मला तिकडे जे मास पाहिजे ते किलोग्रॅम मध्ये पाहिजे. म्हणजे मी तिकडे W1 ची व्हॅल्यू टाकताना 1000 नी डिवाइड करून म्हणजेच 1000 नी डिवाइड करून म्हणजे 10⁻³ नी मल्टिप्लाय करून पुट करणार आहे. सगळ्यांना माहिती आहे N2 चा फॉर्म्युला काय? N2 इज इक्वल टू W2 मास टेकन अपॉन मोलर मास. म्हणजे माझा मोलॅलिटीचा फॉर्म्युला आता काय सगळ्यांना दिसतोय? N2 चा फॉर्म्युला W2 अपॉन M2 अपॉन मास ऑफ सॉल्व्हंट इन किलोग्रॅम. W1 मी ग्रॅम मध्ये घेतलंय त्यामुळे मी त्याला 10⁻³ नी मल्टिप्लाय केलंय म्हणजेच 1000 ने डिवाइड केलंय. आणि मग अशा पद्धतीने एक्सप्रेशन मिळाले. हे सगळं कसं दिसेल ते बघा. म्हणजेच M इज इक्वल टू W2 अपॉन M2 इंटू W1 इंटू 10⁻³ अशा पद्धतीने आलेलं आहे. ओके, हे सगळ्यांना कळलं असेल की इथे मी 10⁻³ नी मल्टिप्लाय का केले कळलं कारण मी W1 चं रूपांतर
ग्रॅम मधून मी किलोग्रॅम मध्ये केलंय आणि मग हा 10⁻³ वर आल्यामुळे मोलॅलिटीचा फॉर्म्युला मला मिळाला आहे 1000 W2 upon M2 into W1. जर का युनिट काढायचंच म्हटलं तर सगळ्यांना माहिती आहे W2 चं युनिट ग्रॅम आहे, M2 चं ग्रॅम पर मोल आहे. ग्रॅम ग्रॅम कॅन्सल केल्यामुळे इथे N2 चं जे युनिट आहे ते मोल उरणार आहे, म्हणजे या टर्मचं युनिट मोल आहे. म्हणजेच इथे शेवटी मोलॅलिटीचं युनिट उरणार आहे मोल पर केजी, जे ऍक्च्युअल युनिट आहे कशाचं, मोलॅलिटीचं. एक लक्षात ठेवा परत एकदा, जे मी एलिव्हेशन इन बॉइलिंग पॉइंटच्या केस मध्ये करत होतो तेच आता मी डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉइंटच्या केस मध्ये करतोय. फक्त परत एकदा नीट मी निक्षून सांगितलं की इथे मास ऑफ सॉल्व्हंट इन किलोग्रॅम आहे, इथे W1 घेताना मी ग्रॅम मध्ये केलाय, म्हणून त्याला इथे मी 10⁻³ ने मल्टिप्लाय करून केजीत कन्वर्ट करून घेतलाय. त्यामुळे मोलॅलिटीचं युनिट मोल पर केजी आलेलं आहे. आणि 1000 नी ऍक्च्युअली इथं मल्टिप्लाय केलेलं दिसतंय, तर ते ऍक्च्युअली मल्टिप्लाय नाही, ते 1000 ने ऍक्च्युअली W1 ला डिवाइड केलेलं आहे 1000 नी, म्हणून ते किलोग्रॅम मध्ये कन्वर्ट झालेलं आहे. प्रॉब्लेम करताना परत एकदा लक्षात ठेवा, जेव्हा मला W1 ग्रॅम मध्ये दिला असेल आणि फॉर्म्युला मी हा वापरत असेल त्यावेळेस लक्षात ठेवायचे सगळ्यांनी, तुम्ही ते जरी ग्रॅम मध्ये दिलं असेल तरी इथे लिहिताना किलोग्रॅम मध्ये लिहायचे, कारण त्यासाठी तर तुम्ही 1000 चं ऍडजस्टमेंट किंवा अरेंजमेंट केलेली आहे. आता ही मोलॅलिटीची व्हॅल्यू इकडे पुट केल्यावर मला डेल्टा TF चा फॉर्म्युला येईल KF इंटू 1000 इंटू W2 अपॉन M2 इंटू W1. आणि हे झाले डेल्टा TF ची व्हॅल्यू. मला काढायची आहे KF ची नाही, मोलर मास ची व्हॅल्यू, म्हणजे M2 इज इक्वल टू, मला व्हॅल्यू मिळेल 1000 KF W2 अपॉन डेल्टा TF इंटू W1. सर्वांनी लक्षात घ्या परत एकदा की M2 इकडे लिहिलं, डेल्टा TF इकडे लिहून मी मोलर मास ऑफ सोल्यूट फाइंड आउट केलेलं आहे. ओके, एकदा ऑब्झर्व करा नीट सगळ्यांनी, परत एकदा चर्चा करू याच्यावर. पुन्हा एकदा नीट ऑब्झर्व करा. आपण मोलर मास ऑफ सोल्यूट काढायचा प्रयत्न करतोय फ्रीजिंग पॉइंट डिप्रेशन वरून. त्यासाठी फॉर्म्युला लिहिला डेल्टा TF इज इक्वल टू KF इंटू मोलॅलिटी. मोलॅलिटी बद्दल अधिक माहिती या बाजूला मी सांगितली आहे. M is equal to molality, that is equal to number of moles of solute N2 upon mass of solvent in kilogram. त्यानंतर मी नोटेशन लिहिले. नोटेशन मध्ये मी सांगितलं W2 is equal to mass taken of solute in gram, M2 is molar mass of solute in gram per mole, W1 is mass of solvent in gram लिहिलेलं आहे. आणि मला इथं मात्र किलोग्रॅम मध्ये टाकायचंय, त्यामुळे W1 इकडून इकडे लिहिताना त्याला मला 1000 ने डिवाइड करून लिहावं लागेल. 1000 ने डिवाइड करायचं म्हणजे 10⁻³ नी मल्टिप्लाय करायचं. मग मी इथे N2 ची व्हॅल्यू लिहिली W2 अपॉन M2. W2 ग्रॅम मध्ये, M2 ग्रॅम पर मोल मध्ये, ग्रॅम ग्रॅम कॅन्सल झाले, मोल उरले, म्हणजे N2 चे युनिट म्हणजे W2 अपॉन M2 चे युनिट मोल आहे. W1 ला मी इकडे ग्रॅम मध्ये कन्सिडर केले, पण इकडे किलोग्रॅम मध्ये टाकले, कारण आपल्या फॉर्म्युला मोलॅलिटीचे जे मास टेकन ऑफ सॉल्व्हंट आहे ते किलोग्रॅम मध्ये पाहिजे. म्हणून मोलॅलिटी इज इक्वल टू W2 अपॉन M2 अपॉन W1 इंटू 10⁻³ kg मोल पर kg युनिट इकडे आलेलं दिसतंय सगळ्यांना. हा 10⁻³ वर गेलाय, त्याच्यामुळे 1000 W2 अपॉन M2 इंटू W1 हे मोलॅलिटीचं युनिट आलंय, एक्सप्रेशन आले, फॉर्म्युला आलाय, युनिट मोल पर kg आलाय, म्हणजे आपण करेक्ट आहोत. एक महत्वाची गोष्ट मी सांगितली होती की इकडे जरी W1 मी ग्रॅम मध्ये घेतलाय तरी इकडे टाकताना मात्र मी तो किलोग्रॅम मध्ये कन्वर्ट केलेला आहे. त्यामुळे त्यांनी जर का प्रॉब्लेम मध्ये आपल्याला W1 ग्रॅम मध्ये दिला तर तीच मॅग्निट्यूड इथे लिहायची, फक्त लिहिताना केजी लिहायचं का, कारण त्यासाठी जे 1000 ची जी अरेंजमेंट आहे ती आपण ऑलरेडी आपल्या फॉर्म्युला केलेली आहे. ही मोलॅलिटीची व्हॅल्यू घेतली आणि इकडे पुट केली, त्यावेळेस डेल्टा TF ची व्हॅल्यू मिळाली. डेल्टा TF इज इक्वल टू KF इंटू 1000 W2 अपॉन M2 इंटू W1. M2 एका साइडला आले, डेल्टा TF खाली गेले, म्हणजे 1000 KF W2 अपॉन डेल्टा TF इंटू W1. हा आपल्याला मोलर मास काढण्यासाठी फॉर्म्युला मिळाला. कोणाचा मोलर मास? सोल्यूटचं.
जर का मला KF ची व्हॅल्यू माहिती असेल, W2 ची व्हॅल्यू माहिती असेल, डेल्टा TF ची व्हॅल्यू माहिती असेल, W1 ची व्हॅल्यू माहिती असेल, तर मी मोलर मास ऑफ सोल्यूट नक्कीच कॅल्क्युलेट करू शकतो. परत एकदा फार महत्त्वाची सूचना सगळ्यांना कळली असेल, W1 जर का ग्रॅम मध्ये दिला असेल तर तो केजी किलोग्रॅम मध्ये कन्वर्ट करून टाकला पाहिजे, पुट केला पाहिजे. पण गंमत काय झाली सगळ्यांना कळलं, मी ऑलरेडी 1000 इकडे जे मल्टिप्लाय केले ते मल्टिप्लाय म्हणजे ऍक्च्युअली डिवाइड केलेलं आहे. म्हणजे इकडे मी W1 चं रूपांतर किलोग्रॅम मध्ये करून किलोग्रॅम मध्ये करूनच इथे व्हॅल्यू पुट केलेली आहे. म्हणून जर का त्यांनी आपल्याला प्रॉब्लेम मध्ये W1 ग्रॅम मध्ये दिला तर आधीच व्हॅल्यू टाकावी, फक्त इथे लिहिताना केजी लिहावं. ओके. आणि परत एकदा मी एकदम लॉजिकली सांगतो, जर का त्यांनी उद्या प्रॉब्लेम मध्ये W1 किलोग्रॅम मध्येच दिला तर इथे 1000 नी मल्टिप्लाय करायची गरज नाहीये. दॅट्स इट. तुम्ही इथे फक्त W1 ची ती व्हॅल्यूज टाकली तरी चालेल. माझ्या मते सगळं कळलं असेल. आता बघूया प्रॉब्लेम. फार महत्वाचा आहे, मोठा आहे प्रॉब्लेम आणि कॅल्क्युलेशन पण थोडे वेगळे. लेट्स हॅव ए लुक ऑन प्रॉब्लेम. बिफोर दॅट मी पुन्हा एकदा फॉर्म्युला जरा नीट लिहितो, तो पण एकदा चेक करा. फॉर्म्युला आपण काढला, डेल्टा TF इज इक्वल टू 1000 KF W2 अपॉन M2 इंटू W1. एक लक्षात घ्या, एलिव्हेशन इन बॉइलिंग पॉइंटच्या केस मध्ये इथं फक्त F च्या ऐवजी B होता आणि इथे F च्या ऐवजी B होता. म्हणजे तो फॉर्म्युला लक्षात ठेवला तर हा फॉर्म्युला आपोआप जमेल. बरं, तिकडचे जे नोटेशन होते तेच इकडे वापरले. M2 इज मोलर मास ऑफ सोल्यूट, W2 इज मास टेकन ऑफ सोल्यूट, W1 इज मास टेकन ऑफ सॉल्व्हंट. डेल्टा TF वेगळा आला कारण तो एलिव्हेशन इन बॉइलिंग पॉइंट आहे, डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉइंट. हा KF आहे, हा KF KB च्या ऐवजी KF आला. लक्षात ठेवा. बाकी सोपं आहे. आणि M2 साठी फक्त आपल्याला टर्म्स रिअरेंज करायच्या. 1000 KF W2 अपॉन डेल्टा TF इंटू W1. ओके. फॉर्म्युला एकदा नोटिफाय करा. वी विल बिगिन विथ प्रॉब्लेम. ओके. फर्स्ट प्रॉब्लेम फॉर डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉइंट. एकदा फॉर्म्युला चेकआउट करा. सॉल्व्ड प्रॉब्लेम नंबर 8 म्हणजेच 2.8 गिवन लिहितोय. .02 gram of urea when dissolved in 98.5 gram of certain solvent. म्हणजे 1.02 gram of urea dissolved in 98.5 gram of certain solvent. सॉल्व्हंटचं नाव दिलेलं नाही. बरं, याचा अर्थ एक तर कळलं, युरिया कोण आपला सोल्यूट आहे आणि सोल्यूट आहे म्हटलं आणि मास टेकन आहे म्हटल्यावर W, सोल्यूट आहे म्हटल्यावर 2, सॉल्व्हंट म्हटल्यावर 1, मास टेकन आहे म्हटल्यावर W. डिक्रीजेस इट्स फ्रीजिंग पॉइंट म्हणजे युरिया सॉल्व्हंट मध्ये टाकल्यामुळे सॉल्व्हंटचा फ्रीजिंग पॉइंट कमी झाला. म्हणजे डायरेक्ट देताना काय दिले, फ्रीजिंग पॉइंट ऑफ प्युअर सॉल्व्हंट दिला, फ्रीजिंग पॉइंट ऑफ सोल्युशन दिला का डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉइंट दिला, डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉइंट दिला. डायरेक्ट सांगितलं की फ्रीजिंग पॉइंट डिक्रीज झाला. कितीने डिक्रीज झाला तर तो सांगितलं 0.211 केल्विन. म्हणजे हा देताना मला डेल्टा TF दिलाय. आता त्यांनी मला सांगितलं 1.609 ग्रॅम ऑफ अननोन कंपाऊंड. 1.609 ग्रॅम ऑफ अननोन कंपाऊंड म्हणजे काय, मला माहिती आहे कंपाऊंडचं नाव दिलेलं नाही. ठीक आहे, ओके. बरं, त्याचे मास टेकन दिले म्हणजे W दिलाय. ठीक आहे, ओके. पुढे डिसॉल्व्ड इन 86 ग्रॅम ऑफ सेम सॉल्व्हंट. अरे चा, म्हणजे काय झालं, या सॉल्व्हंट मध्ये हे दुसरं सोल्यूट आहे म्हणजे अरे चा, हे पण एक सोल्यूटच आहे. म्हणजे सोल्यूट 2 आहे, हे सोल्यूट 1 आहे. याचा अर्थ मी असं म्हणू शकतो, दिस इज केस 1 अँड दिस इज केस 2. म्हणजे आता मला जरी हे सोल्यूट असलं तरी मला आता W2 म्हणून नाही चालणार, म्हणून मी W2 डॅश म्हणतोय. दिस इज द मास टेकन ऑफ सेकंड सोल्यूट इज डिसॉल्व्ड इन 86 ग्रॅम ऑफ सेम सॉल्व्हंट. म्हणजे केस 1 मध्ये जे सॉल्व्हंट आहे त्याच्यामध्येच
86 त्याच्यामध्येच हे नवीन अननोन कंपाऊंड पण डिझॉल्व्ह केलेलं आहे. म्हणजे हे पण W1 च्या ऐवजी आता W1 डॅश घ्यावं लागेल, कारण हे सॉल्व्हंटच मास टेकन आहे म्हणून W1, पण दुसऱ्या केस मध्ये म्हणून W1 डॅश. आणि त्यावेळेस फ्रीजिंग पॉइंट डिप्रेस झालाय. देयर इज अ डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉइंट बाय 0.34 केल्विन बाय 0.34 केल्विन, म्हणजे डेल्टा टी एफ डॅश. ओके. आणि आपल्याला सांगितलंय कॅल्क्युलेट मोलर मास ऑफ अननोन कंपाऊंड. म्हणजे व्हॉट इज टू फाइंड. आपल्याला सांगितलंय फाइंड कर. काय फाइंड कर? मोलर मास ऑफ काय अननोन कंपाऊंड. म्हणजे अननोन सोल्यूट चं मोलर मास काढायचं. मोलर मास काढायचं म्हटल्यावर m, सोल्यूटचा काढायचा म्हणून 2, आणि अननोन साठी मी डॅश वापरले म्हणून m2 डॅश मला काढायचंय. आणि मला त्यांनी मोलर मास ऑफ युरिया दिलेलं आहे. म्हणजे केस 1 मध्ये त्यांनी मला अजून एक माहिती दिलेली आहे प्रॉब्लेमच्या शेवटी. मोलर मास ऑफ युरिया दॅट इज m2, आणि ते त्यांनी दिले 60 ग्रॅम पर मोल. 60 ग्रॅम पर मोल. एकदा गिवन बघूया परत एकदा. 1.02 ग्रॅम ऑफ युरिया डिझॉल्व्ह केलाय 98.5 ग्रॅम सॉल्व्हंट मध्ये, आणि त्यामुळे सॉल्व्हंटचा फ्रीजिंग पॉइंट कमी झालाय 0.211 केल्विन. आणि दुसरी केस आहे ज्याच्यामध्ये मी एक अननोन कंपाऊंड घेतले सोल्यूट म्हणून मी नंतर लिहिले की याला सोल्यूट 1 म्हटलं आणि याला सोल्यूट 2 म्हटले. ती केस 1 म्हटले आणि केस 2 कन्सिडर केलेली आहे. आणि 1.609 gram of unknown compound is dissolved in 86 gram of same solvent सेम आहे. त्यामुळे नोटेशन मध्ये डॅश डॅश आणलाय केस 2 साठी. त्यावेळेस सुद्धा डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉइंट मिळाला आणि तो डेल्टा टीएफ इज इक्वल टू 0.34. डेल्टा टीएफ डॅश इज इक्वल टू 0.34 केल्विन मिळाला. मला काढायचे मोलर मास ऑफ अननोन कंपाऊंड दॅट इज m2 डॅश काढायचं. ओके. प्रॉब्लेम वर चर्चा नक्कीच करणार आहोत. काय केलं पाहिजे प्रॉब्लेम मध्ये याच्यावर पण बोलणार आहे आता मी. तत्पूर्वी दोन्ही गिवन नीट बघा, टू फाइंड नीट बघा, लगेच आपण चर्चा करूया हाऊ वी कॅन सॉल्व द प्रॉब्लेम. ओके. प्लीज ऑब्झर्व केअरफुली. आता लक्ष द्या. मला जो फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे तो आहे डेल्टा टी एफ इज इक्वल टू 1000 के एफ W2 अपॉन M2 इंटू W1. तुम्ही म्हणाल सर आपल्याला काढायचे मोलर मास ऑफ अननोन कंपाऊंड, म्हणजे मला काढायचे M2 डॅश. मला जर का M2 डॅश काढायचं म्हटलं तुम्ही म्हणाल सर इथं W1 डॅश ला, इथं W2 डॅश ला, तुम्ही इथं KF डॅश ला, इथं डेल्टा TF डॅश ला. काहीच प्रॉब्लेम नाही. बरोबर आहे तुमचं लॉजिक. केस 2 साठी माझ्याकडे डेल्टा TF डॅश आहे का नाहीये? आहे. आपल्याकडे W1 डॅश आहे का नाहीये? आहे. W2 डॅश आहे का नाहीये? आहे. आपल्याला M2 डॅश काय करायचं आहे? फाइंड आउट करायचं आहे. 1000 तर मॅग्निट्यूडच आहे. सर याचा अर्थ आपल्याकडे एकच व्हॅल्यू नाहीये. काय? KF डॅश. काय नाहीये? KF डॅश. काय नाहीये? KF डॅश. ओके. म्हणजे आपल्याकडे M2 डॅश काढण्यासाठी लागणारा डेल्टा TF डॅश आहे, त्याचबरोबर W2 डॅश आहे, W1 डॅश आहे, 1000 तर आहेच. M2 डॅश आपल्याला फाइंड आउट करायचं. आपल्याकडे K डॅश F नाहीये. याचा अर्थ केस 1 मधनं आपल्याला कोणाची व्हॅल्यू काढली पाहिजे? K डॅश F ची व्हॅल्यू काढली पाहिजे. मग तुम्ही म्हणाल सर जर का K डॅश F ची व्हॅल्यू काढायची असेल तर परत आपण तोच फॉर्म्युला वापरायचा. आणि तो फॉर्म्युला केस 1 साठी वापरून आपल्याला त्यातनं काय मिळणार? तर जर का आपण हाच फॉर्म्युला डेल्टा TF इज इक्वल टू 1000 इंटू KF इंटू W2 अपॉन M2 इंटू W1 जर का आपण वापरला तर केस 1 मधनं डेल्टा TF ची व्हॅल्यू आपल्याकडे आहे का नाही? आहे. मोलर मास ऑफ
युरिया सोल्यूटची व्हॅल्यू आहे का नाहीये, आहे. W1 ची व्हॅल्यू आहे, W2 ची व्हॅल्यू आहे. म्हणजे आपण पहिल्या केस मधनं कोणाची व्हॅल्यू काढू शकतो, KF ची व्हॅल्यू काढू शकतो. क्रायोस्कोपिक कॉन्स्टंट ची व्हॅल्यू आपण केस 1 मधनं फाइंड आउट करू शकतो. आता पुढचा प्रश्न उपस्थित होतो की सर केस 2 साठी आपल्याकडे क्रायोस्कोपिक कॉन्स्टंट ची व्हॅल्यू नव्हती, KF डॅश आपल्याला काढायचा आहे. मग इकडचा KF तिकडे वापरायचा का, हा KF आणि इथला K डॅश F सारखा आहे का, तो हो सारखा आहे. कारण मी तुम्हाला मगाशीच सांगितलं की क्रायोस्कोपिक कॉन्स्टंट ही व्हॅल्यू सॉल्व्हंटची आहे आणि आपल्या केस 1 आणि केस 2 मध्ये सॉल्व्हंट जो वापरलाय तो सेम आहे. म्हणजे पहिल्या केस मधनं जर का मी क्रायोस्कोपिक कॉन्स्टंटची व्हॅल्यू काढली तर तीच मी केस 2 मध्ये K डॅश F म्हणून वापरू शकतो. म्हणजेच KF आणि K डॅश F दोघं काय सेम आहेत. म्हणजे इकडचाच KF मी इकडे वापरू शकतो आणि आता मी M2 डॅश ची व्हॅल्यू फाइंड आउट करू शकतो. नीट लक्षात द्या, केस 1 वरनं मी KF काढू शकतो आणि तोच KF मी K डॅश F म्हणून वापरू शकतो. का वापरू शकतो, तर दोन्ही केस मधला सॉल्व्हंट काय सेम आहे आणि दोन्ही केस मधला सॉल्व्हंट सेम असल्यामुळे KF मी K डॅश F म्हणून वापरू शकतो. आणि आता माझा प्रॉब्लेम सॉल्व्ह झालाय. आता डेल्टा T डॅश F मला गिवन आहे, W2 डॅश W1 डॅश गिवन आहे. K डॅश F च्या ऐवजी मी K डॅश F म्हणून मी KF वापरू शकतो, जो मी केस 1 मधनं काढलाय. कारण KF आणि K डॅश F सेम आहेत, कारण दोन्ही केस मध्ये सॉल्व्हंट वापरलेला सेम आहे आणि क्रायोस्कोपिक कॉन्स्टंट ही सॉल्व्हंटची प्रॉपर्टी असल्यामुळे आपण त्या पद्धतीने KF ची व्हॅल्यू K डॅश F म्हणून वापरू शकतो. आणि आता आपला प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला. आपल्याला फक्त M2 डॅश काढायचा आहे. ओके, थँक्यू. प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला घेतोय. तत्पूर्वी एकदा ऑब्झर्व करा. आता तुमच्यासाठी परत एकदा मी गिवन लिहिलेलं आहे. प्रॉब्लेम मध्ये मला W2, W1, डेल्टा TF आणि M2 या व्हॅल्यू केस 1 मध्ये पहिल्या सोल्यूट साठी दिल्यात, म्हणजे युरिया साठी दिल्यात. दुसरा अननोन सोल्यूट आहे, अननोन कंपाऊंड आहे, पण दोन्ही केस मधला सॉल्व्हंट मात्र सेम आहे आणि म्हणून त्यांचे सुद्धा W2 डॅश, W1 डॅश आणि डेल्टा TF डॅशच्या व्हॅल्यू दिल्या. मला मोलर मास ऑफ अननोन कंपाऊंड फाइंड आउट करायचं आहे. म्हणजे सोल्युशन मध्ये मी आता लिहिणार आहे फॉर केस 1 व्हेन वी हॅव सोल्यूट ॲज युरिया, आणि त्या केस साठी मी लिहिल M2 is equal to 1000 into KF into W2 upon delta TF into W1. मला आता KF काढायचा आहे, म्हणजे सगळ्या टर्म रिअरेंज करेन. मी लिहिल KF is equal to M2 into delta TF into W1 upon 1000 into W2. हे सगळं व्हॅल्यू मी रिअरेंज करून टर्म रिअरेंज करून घेतलं. आता व्हॅल्यू पुट करणार आहे. therefore KF is equal to molar mass 60 gram per mole into delta TF 0.211 Kelvin into W1 98.5 gram upon 1000 into W2 1.02 ग्रॅम. सगळ्यांना कळलं असेल. इथं मी एक गोष्ट ग्रॅमच्या किलोग्रॅम मध्ये लिहायला पाहिजे, पण मी ग्रॅम मध्ये लिहिली होती. सगळ्यांना कळलं असेल असं मी का केलं, कारण W1 जरी ग्रॅम मध्ये असेल तरी आपण तिथे लिहिताना किलोग्रॅम मध्ये लिहिणार आहे. कारण त्या ग्रॅमचं रूपांतर किलोग्रॅम मध्ये करण्यासाठी आपण 1000 ने इंट्रोड्यूस केलेलं आहे. सगळे जर का मी गोष्टी कॅन्सल केल्या, हा क्वेश्चन मार्क, नाहीतर एखादा म्हणेल किलोग्रॅम डिग्री घेतलं नाही तर, आणि हा इकडे अशा पद्धतीने जर का मी कॅन्सल केलं तर आपल्याला KF ची व्हॅल्यू मिळेल 6 ने मल्टिप्लाय करा याला, म्हणजे साधारणपणे 6 1 6 6 1 6 6 2 12 1.266 into 98.5 upon 100 into 1.02 म्हणजे 102. आणि युनिट आपलं करेक्ट आहे, केल्विन किलोग्रॅम पर मोल.
म्हणजे आतापर्यंत जे मी काही व्हॅल्यू फाइंड आउट केली केएफ ची ती करेक्ट आहे. ओके, पुन्हा एकदा चेकआउट करा. मी केस 1 कन्सिडर केली, आपलं मागाशीच ठरलंय केस 1 वरनं केएफ काढायचा आहे, तोच केएफ नंतर केस 2 मधल्या के डॅश एफ साठी वापरायचा आहे, कारण केएफ आणि के डॅश एफ दोघांची व्हॅल्यू सेम आहेत, कारण दोन्ही केस मध्ये सॉल्व्हंट जो आहे तो सेम आहे. केस 1 मध्ये सोल्यूट युरिया, त्यासाठी फॉर्म्युला दिलाय केएफ एका साइडला ठेवून बाकीच्या सगळ्या टर्म रिअरेंज केलाय. रिअरेंज केल्यावर व्हॅल्यू पुट केलाय. पुन्हा एकदा W1 ची व्हॅल्यू ग्रॅम मध्ये आणि किलोग्रॅम मध्ये लिहिली, कारण त्यासाठी आपण 1000 इंट्रोड्यूस केलाय. सगळे टर्म रिअरेंज करून आपल्याला KF मिळालाय. हा जो KF आहे तोच आता मी K डॅश F म्हणून वापरणार आहे. तत्पूर्वी एकदा ऑब्झर्व करा, कारण प्रॉब्लेम मोठा असल्याने हे सगळं मला खोडावं लागणार आहे. सो प्लीज गो थ्रू इट, बी फास्ट. आता आपल्याला केस 2 मध्ये दुसऱ्या केस मध्ये जो आपण सोल्यूट घेतला त्याचा मोलर मास काढायचा, म्हणजे M2 डॅश काढायचे. म्हणजे फॉर सेकंड केस फॉर अननोन सोल्यूट आपण लिहिणार M2 डॅश इज इक्वल टू 1000 इंटू K डॅश F W2 डॅश अपॉन डेल्टा TF डॅश इंटू W1 डॅश. एक लक्षात घ्या, W2 डॅश ची व्हॅल्यू गिवन आहे, W1 डॅश ची व्हॅल्यू गिवन आहे, डेल्टा TF डॅश ची व्हॅल्यू गिवन आहे, KF डॅश ची व्हॅल्यू गिवन नाहीये. पण आता मी अनेक वेळा बोललो प्रॉब्लेम स्टार्ट झाल्यापासून KF आणि K डॅश F दोघांची व्हॅल्यू सेम आहेत, ते मी नमूद सुद्धा करतोय. KF इज इक्वल टू K डॅश F ॲज सॉल्व्हंट used in both the cases is same. दोन्ही केस मध्ये जे सॉल्व्हंट वापरले ते सेम आहे. म्हणून आता मी M2 डॅश चा फॉर्म्युला लिहिणार आहे 1000 इंटू KF इंटू W2 डॅश अपॉन डेल्टा TF डॅश इंटू W1 डॅश. मी तिकडे कुठेही कॅल्क्युलेशन केलेलं नाही, एकदाच कॅल्क्युलेशन करायचं शेवटी. तसे आपल्याला दोनदा लॉग वापरावाच लागणार आहे, मग एकदाच वापरूया. आता परत एकदा व्हॅल्यू पुट केल्या 1000 इंटू KF ची व्हॅल्यू 1 पॉइंट जरा गिचमीड होईल म्हणून खाली लिहितो 1000 इंटू 1.266 इंटू 98.5 अपॉन 102 केल्विन किलोग्राम पर मोल इंटू W2 डॅश ची व्हॅल्यू 1.609 ग्रॅम अपॉन डेल्टा TF 0.3 डेल्टा T डॅश F 0.34 केल्विन इंटू W1 डॅश where is W1 डॅश 86 काय लिहिणार, ग्रॅम का किलोग्रॅम, काय लिहिणार बोला पटकन, ग्रॅम का किलोग्रॅम. ऑब्विसली काय लिहिणार आहे किलोग्रॅम, कारण त्यासाठी तर 1000 इंट्रोड्यूस केला. इकडे सगळे युनिटचे पहिले फॅक्टर जे आहेत ते कन्सिडर केले आणि आपल्याकडे फक्त ग्रॅम पर मोलच आता राहिले, कारण आपल्याला मोलर मासच काढायचं आहे. ओके, सगळ्यांना क्लिअर झालंय आय होप सो. मी वरचा जो गिवनचा कॉलम आहे तो रब करून थोडी कॅल्क्युलेशन म्हणजे M2 डॅश इज इक्वल टू 1000 इंटू 1.266 म्हणजे किती झालं 1266 इंटू 98.5 इंटू 1.609 अपॉन 0.34 त्याच्यानंतर हा 102 102 आणि हा 86 ग्रॅम पर मोल. मी नंतर नोट्स पाठवणार आहे, त्याच्यामध्ये कॅल्क्युलेशन जरूर बघा. या तिघांच्या लॉगची ऍडिशन करायची, त्यानंतर या तिघांच्या लॉगची ऍडिशन करायची, या तिघांच्या लॉगची ऍडिशन करून
एक नंबर येईल, त्याच्या अँटीलॉगला ए अज्युम करा, या तिघांच्या लॉगचे ऍडिशन करून अजून एक नंबर येईल, त्याला अँटीलॉगला बी अज्युम करा, आणि मग परत एकदा ए आणि बी हे नंबर कन्सिडर करून त्यांच्या लॉगची सबट्रॅक्शन करून जे काय व्हॅल्यू येईल त्याचा अँटीलॉग काढा. तुम्ही कॅल्क्युलेशन नोट्स मध्ये नीट बघा, याच्या अगोदर आपण असे कॅल्क्युलेशन केले. उत्तर येईल सर्व कॅल्क्युलेशन केल्यानंतर 67.26 ग्रॅम पर मोल. काही 67.26 ग्रॅम पर मोल. परत एकदा रिवाइज करतोय आणि मग आपण थांबूया. केएफ ची व्हॅल्यू फाइंड आउट केली केस 1 वरून. सेकंड केस मध्ये अननोन सोल्यूट साठी m2 डॅश घेतलाय आणि त्याचा फॉर्म्युला लिहिलाय. आता कळलं के डॅश ची व्हॅल्यू केएफ टाकायची कारण सॉल्व्हंट सेम आहे, ते पण इथे नमूद केलंय. आणि त्यानंतर केएफ ची व्हॅल्यू टाकून सगळ्या व्हॅल्यू पुट केल्यात, बाकीच्या लोकांच्या सुद्धा. युनिट सगळे जे जे कॅन्सल होणार आहेत ते कॅन्सल केलेत. शेवटी फक्त ग्रॅम पर मोल उरलेलं आहे. त्याचबरोबर 1000 × 1.266 म्हणून 1266 केले. 98.5 1.609 0.34 × 86 × 102 ग्रॅम पर मोल. या तिघांच्या लॉगचे ऍडिशन करून जे आन्सर येईल त्याच्या अँटीलॉग ऑफ दॅट ऍडिशन इज ए. या तिघांच्या लॉगचे ऍडिशन करा, अँटीलॉग ऑफ दॅट नंबर इज बी, आणि नंतर ए आणि बी चा जो लॉग आहे त्याची सबट्रॅक्शन करून जे आन्सर येईल त्याचा अँटीलॉग काढा आणि आन्सर मिळेल. मी नोट्स मध्ये कॅल्क्युलेशन पाठवले, प्लीज ते रेफर करा. माझ्या मते बाकी प्रॉब्लेम सगळ्यांना कळला असेल. ओके, थँक्यू. उद्या अजून एक प्रॉब्लेम बघणार आहोत आपण, आणि त्याचबरोबर शेवटची कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी आपण उद्या स्टार्ट करणार आहोत. त्या प्रॉपर्टीचं नाव आहे ऑस्मोटिक प्रेशर. त्या प्रॉपर्टीचं नाव आहे ऑस्मोटिक प्रेशर. ओके, पुन्हा एकदा सर्व कॅल्क्युलेशन बघा, नोट्स पाठवतोय त्या लिहा आणि जोरदार अभ्यास करा. अभ्यास खूप चांगल्या पद्धतीने केला पाहिजे असं मला वाटतं. त्याचबरोबर अजून एक जाता जाता तुम्हाला एक मी विचार देतोय की तुम्ही याच्यावरती एक काय म्हणते हा प्रश्न विचार म्हणजे प्रश्न देतोय, तुम्ही त्याच्यावरती विचार करा. समजा बर्फाच्या केसमध्ये जर का आपण पाण्यामध्ये बर्फ तयार करायच्या वेळेस आपण पाण्यामध्ये मीठ टाकलं तर काय होईल आणि त्याचा काही फायदा होईल का आपल्याला, आणि आपल्या दैनंदिन जीवनामध्ये असं कोण ऍप्लिकेशन करतं का? प्लीज थिंक ऑन इट. आपण पुढच्या लेक्चरमध्ये त्याचं आन्सर बघूया. एक लक्षात घ्या, अभ्यास खूप केला पाहिजे कारण एमसीक्यूज वरती सुद्धा चर्चा करायची आहे मला. उद्या हे टॉपिक झाल्यावर मी डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉइंट वरचे एमसीक्यू पाठवणार आहे. तत्पूर्वी मी जे डिफिकल्ट एमसीक्यूज आहेत जे ऑलरेडी मी पाठवलेत त्या सर्व एमसीक्यूज 158 एमसीक्यूज आहेत आय थिंक आतापर्यंत मी पाठवलेत ते, त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला चर्चा करायची आवश्यकता आहे. तर जिथे जिथे चर्चा करायची गरज आहे ते एमसीक्यू मी नक्की बोलेल लवकरच. ओके, धन्यवाद. प्लीज नोट्स लिहा. थँक्यू.